नमस्कार. सध्या आपण अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग 20मध्ये आणि आपल्यासोबत आज बातचीत करण्यासाठी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निवडणूक लढवतात आहे श्री संजूभाऊ सेटे. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. भाऊ, काय सांगाल, आपण आत्ताच इतक्या प्रदीर्घ आजारातून बरे झालात आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरलात आहे आणि कशा पद्धतीने आपण मतदारांना साथ करणार आहात? प्रथम मी तुमचं लक्ष वेधण्याचं धन्यवाद देतो आणि तुमचं स्वागत करतो. आणि मी संजय शेटे, शिवसेना शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, अमरावती. मी ही जी निवडणूक लढवत आहे ही माझ्या जीवनातली ही अशी महत्त्वाची निवडणूक आहे. आधी मी 2 निवडणुका लढलो, 200 मतानं आणि 300 मतानं निवडणूक हारलो. परंतु ही वेळ माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. महत्त्वाची याच्यासाठी आहे की मी नुकताच आता कॅन्सर या आजारातून बाहेर निघालो आणि या आजारातून बाहेर निघाल्यानंतर मी निवडणुकीमध्ये उभं राहणार नव्हतो. परंतु मला कार्यकर्त्यांनी आग्रह केला, त्यांनी मिटिंग घेतली की भाऊ तुम्ही उभं राहा, तुम्ही उभे राहिले नाही तर विरोधक घरूनच फटाके फोडतील. म्हणून त्यांच्या आग्रहास्तव मी निवडणुकीमध्ये उभा आहे आणि निवडून आणणं हे आता कार्यकर्त्यांनी त्यांच्या डोक्यावर निवडून घेतलेली आहे. मी निवडून येईल हे त्यांना खात्री आहे. परिसरातील लोकांनी, मतदारांनी पण हे ठरवलं आहे की यावेळेस संजय शेटे यांना आपण निवडून द्यायचं आहे. कारण ज्या मी मरणाच्या दारातून बाहेर आलेलो आहे हे 100% आता लोकांनी ठरवलं आहे की काही झालं तरी चालेल, पण आता गेले अनेक वर्षापासून जे नगरसेवक निवडून येतात या लोकांना कुठेतरी ब्रेक दिला पाहिजे. कारण त्यांचं कार्य कसं आहे हे लोकांना माहीत आहे. मी तळागाळातला कार्यकर्ता आहे आणि सुरुवातीपासून जनतेच्या कामाच्या समस्येसाठी मी तत्पर उभा असतो. म्हणून लोकांची इच्छा आहे यावेळेस काहीही झालं तरी ते माझ्या पाठीचे आहे आणि प्रभागामध्ये वातावरण चांगलं आहे. तसं जर पाहिलं तर मी माझी निवडणूक तिकीटमध्येच जिंकलो. कारण जे नगरसेवक जे 25 वर्षापासून नगरसेवक होते त्यांना पक्षाला तिकीट दिलं नाही आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांची पाठवून मला दिली. म्हणजे मी त्यामध्ये विजय झालो. कारण मी पक्षाच्या लायकीचा उमेदवार आहे, लोकांच्या लायकीचा आहे हे पक्षाला दाखवून दिलं आहे. हो, नक्कीच. पण नेमके आता कुठल्या पद्धतीचं विजन घेऊन, कुठला विकास पद घेऊन तुम्ही या निवडणुकीमध्ये लढणार आहात? कुठली कामं करणार आहात? हे पहा, माझ्याकडे शहराचं पद आहे. मी कामं आजपर्यंतही केले, खूप कामं केले. मी 2 कोटीचे कामं बाजूने प्रभागामध्ये टाकले. हालाकी तो प्रभाग माझ्या आयुष्यात नव्हता, परंतु जनतेच्या समस्या आपल्याला माहीत होत्या. म्हणून गोरगरीब जनतेची कामं, रस्ते, नाल्या, बाकीच्या काही लोकांच्या दैनंदिन जीवनाच्या अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी नगरसेवकाकडे ज्या लोकांना अपेक्षा आहे त्या मी 100% पूर्ण करत. कारण ज्या लोकांना अपेक्षा असतात, ज्या पदासाठी लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे ते कामं करणं माझं कर्तव्य आहे. मग मी त्यामध्ये कुठलेही काम असो, दवाखान्याचे काम असो, पोलीस स्टेशनचे कामं असो, विकासात्मक कामं करणारच आहे. नगरसेवक नसताना केले, नगरसेवक झाल्यावरती त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात करणार आहे. अशा विविध काही अशा योजना आहे. तरुणांसाठी रोजगार, महिलांसाठी रोजगार, महिलांची सुरक्षा, परिसराची सुरक्षा, साफसफाई आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका. कारण आज बरेचसे MPSC, UPSC भरपूर मुलांना इंटरेस्ट आहे. अशा मुलांना आपण काहीतरी केलं पाहिजे. माझे एक, कारण मी प्रचारामध्ये असताना किंवा याआधी माझा एक आध्यात्मिक आणि धार्मिक या वातावरणात मी वावरलेलो आहे. मी भजन, कीर्तन, मी स्वतः भजन सम्राट म्हणून म्हणतात मला लोक. माझे जर तुम्ही आधीचे भजन जर पाहिली, यूट्यूबवर माझं चॅनल आहे संजय शेटे भजन म्हणून, त्यामध्ये तुम्हाला दिसलं. मला धार्मिक कार्यक्रमामध्ये खूप इंटरेस्ट आहे. त्याप्रमाणे मी लोकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी, तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी तरुणांसाठी शिबिरं, वारकरी शिबिरं, आध्यात्मिक शिबिर यावर जास्त भर देणार आहे की जेणेकरून मुलं आपल्या वडिलांचं संरक्षण करतील, त्यांचं पालनपोषण करतील आणि व्यसनापासून दूर राहतील. हे मला प्रभागामध्ये, परिसरामध्ये झालं पाहिजे. कारण सर्वात जास्त प्रत्येक आईवडिलांना एकच सुख असते, आपला मुलगा चांगला असला पाहिजे आणि तेच मी नेमकं करणार आहे. मी कधी कोणाला दारू पाजणार नाही, मटणाच्या पार्ट्या देणार नाही, हे माझं ध्येय आहे.
आणि हेच माझं धोरण शेवटपर्यंत राहील. परिसरातील जनता सुखी राहिली पाहिजे यासाठी मी सर्व प्रयत्न करणार आहे. नक्कीच म्हणजे तरुणांना व्यसनापासून दूर करण्यासाठी ज्या काही पॉलिसीज आखता येईल आणि तरुणांसाठी जे जे काही काम करता येईल ते सगळं आपण करू अशा पद्धतीची अपेक्षा मतदारांना साथ त्यांनी घातलेली आहे.